सोलापूर महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये विरोधकांनी जोरदार गोंधळ घातला। यामुळे सभा तहकूब करावी लागली। सभागृहात अमोल शिंदे, चेतन नरोटे हे आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। यावेळी चेतन नरोटे यांनी थेट महापौरांच्या आसनस्थळी जात काय प्रतिक्रिया दिली बघा। 87 मेजॉरिटी असताना सभागृहाचा महापौर हे तहकुबाचा प्रस्ताव आणून दुखवट्याचा प्रस्ताव एवढं सोलापूर शहराने करून देऊन आज सुकृत सदस्याचे 7 फक्त नावं जाहीर केलेले आहेत। परिवहनची आणि या ठिकाणी निवड करू शकत नाहीत। सोलापूर शहरातल्या लोकांनी निवडून दिलं त्यांचाही अपमान असं मला वाटतंय। हे सभागृह हे लोक चालू शकत नाहीत। तुम्ही बघितलं की सुरुवातीला देखील बी फॉर्म हे त्यांच्या वादामुळं बी फॉर्म देखील उशिरा दिले होते। आज देखील त्यांची नावं न फायनल झाल्यामुळं अर्धा तास उशिरा सभा चालू झाली, तरी देखील यांची नावं पूर्ण आहेत। सभागृहामध्ये 102 नगरसेवक असताना यांना ही सभागृह चालवता येत नाही, हे खऱ्या अर्थानं त्यांचा अपयश आहे। आणि 7च नावं या ठिकाणी त्यांचे जाहीर केल्यात। या ठिकाणी सर्व पक्ष आम्ही त्यांचा ह्या ठिकाणी सोलापूर शहराच्या वतीने जाहीर निषेध करतो। आज साहेबांना हे सभागृह नीट चालवता आलं नाही याचं सगळ्यात मोठं उदाहरण आता बघितलंय। आता सांगितल्याप्रमाणे 87 जागा येऊन सुद्धा त्यांनी सभागृह चालू शकत नाहीत। नरेंद्र काळे एकीकडे शिस्तीचे धडे सांगतात आणि स्वतः मला एका भारतीय जनता पार्टीचा ज्यांनी फॉर्म भरलाय एका सदस्याचा मेसेज आला की मी आज बालाई सरोवरमध्ये असलेल्या नेत्यांचं काही आमदारांचं नाव लिहून चिठ्ठीत नाव लिहून मरणार आहे, आत्महत्या करणार आहे। मला हे मेसेज आल्यानंतर मी सभागृहात सांगितलंय की सभागृहात तुम्ही त्यांचं नाव कट केलं, ते नाव कोणतं आहे म्हणून। हे कळाल्यानंतर पळायची वेळ आलेली आहे। ह्यांच्या कार्यकर्त्याला आत्महत्या करतो म्हणल्यानंतर इथून पळून गेलेले। तुम्ही बघितले सगळ्यांनी कशा पद्धतीनं पळ काढून पळा लागले ते। आता त्यांना माहित आहे अर्ध्या 1 तासामध्ये नाव सांगायला बघा 25-26 लोकांनी फॉर्म भरलेला आहे। त्यांच्या पक्षात कोण कोण कष्ट काढलंय, कोण पार्टी वाढवण्यासाठी मोठं केलंय पार्टीला, आणि आता मलाही कोण खायला लागलंय, त्याच लोकांच्या विरोधात त्यांचा रोष आहे। रडत रडत मेसेज केला, मी तुम्हाला नाव सांगू शकतो, ते तुम्हालाही रोज भेटतात। त्यांनी सांगितले मी अर्ध्या तासात नाही आत्महत्या केलो। हे मेसेज मिळाल्यानंतर पळून गेलायत ना। हे पळून गेले कशामुळे माहिती आहे का? यांच्या भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता माझं नाव यादीत नाही म्हणल्यावर त्यांनी त्यांना पण मेसेज टाकला, नरेंद्रला मेसेज टाकला आणि मला मेसेज टाकला, अमोल बापू तुम्हाला विनंती आहे हा विषय तुम्ही सभागृहात सांगा, म्हणून त्यांनी पळायची वेळ आली। बघा ते कशा पद्धतीने तरमळत आहे कार्यकर्ता। अशा कित्येक लोकांना अहो तुम्ही कुणाची नावं काढली, मला जर अजब वाटतंय यादी बघितल्यानंतर अहो कुणाची नावं आली त्या यादीमध्ये, ती नावं या यादीमधली जी 7 नावं आहेत, खरंच भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी त्याचं चिंतन करावं। ही 7 नावं किती दिवस पक्षात दिसली होती तुम्हाला? कोण कोण काम केलं या 7 लोकांचं पार्टीचं? मला त्यांच्याबद्दल बोलण्याचा अधिकार नाही, पण मला आता कळलंय दलाली केल्यानंतर सुद्धा नावं आतमध्ये येतात। ह्याचं उदाहरण आता इथं बघायला मिळालं। इथं ज्या पद्धतीनं चुकीच्या पद्धतीनं एकमेकाला काही गोष्टी पोरवल्या तरी त्यांची नावं आत येतात, ह्याचं मोठं उदाहरण आता इथं या सभागृहात मिळालं। ह्याच्यापेक्षा दुर्दैवाची गोष्ट नाही, एका कार्यकर्त्याला सांगायची वेळ येते की अर्ध्या तासात जर माझं नाव नाही आलं तर मी आत्महत्या करेन, असं म्हणल्यावर पळून जायची वेळ आलेली आहे। ही आजच्या दिवशी या महापालिकेत मधला सगळ्यात काळा दिवस आहे, आणि पहिला दिवस असा होणार असेल तर पुढं 5 वर्ष आपल्याला काय बघायला मिळेल? आमचे कितीतरी प्रश्न मांडायचे होते। शहराच्या पाणी पुरवठ्याचा विषय महत्वाचा आहे। शहरातला पाणी पुरवठा, रमजान सारखा सण चालू झालेला आहे, लोकांना पाण्याविषयी बोलायचं होतं। हे सगळे विषय असताना सुद्धा अशा पद्धतीनं सभा त्याग करून पळून जाणं हे पळपुटेचं लक्षण आहे। आता मला माहित आहे हे इथून जाऊन बसतील तिथं हॉटेलवर, तिथं रातभर कुटाणे झाले, अजून तिथं कुटाणे करतील आणि उद्याच्या मीटिंगमध्ये परत सांगतील आम्ही भारतीय जनता पार्टीचे। अहो तुम्ही आत्ता जी 7 नावं आणलेत ना त्याचं चिंतन करून बघा, ती नावं कुणाची आहेत, कशा पद्धतीने केले सगळ्याला माहित आहे। आणि परवा सुद्धा तुम्ही बघितलं असेल 87 जागा आल्या, 88 करण्याकरता काय काय करावं लागलं? 25 लाख दिले त्याला त्या 10 लाख दिले, 25 लाख भारतीय जनता पार्टीनं राष्ट्रवादीचा जो काही आपला हनी आहे वैभव हत्तुरेला 25 लाख रुपये देऊन त्याला त्यांच्यामध्ये समाविष्ट केलं। 88 जागा का केल्या? 87 जागा असताना 88 करायची गरज काय आली? एक सदस्य वाढलेला असता म्हणून 25 लाख रुपये मोजावे लागले। त्यांनी तर जाहीर सांगत होता, त्याला विचारले तुझा खर्च किती झालाय? त्यांनी म्हणला माझा खर्च तर नागरिक ठाकूरांना विचारा, कारण त्याच्यापेक्षा निम्मा तर झाला असेल ना माझा। त्यांनी मला मीटिंगमध्ये काय बोललं ते सांगितलं। जेव्हा त्याला पैशाचा विषय काढला
उत्तर त्यांनी सांगितलं नागेश चालबुगेने काय किती कोटी केलं माहीत आहे ना, त्याचं निम्मा तर माझा धडा घे असं म्हणून त्यांनी तिथं पैसे वाटाघाटी करून त्या 87 ला 88 ला करून घेतलेला. हां